महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आणि यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षा होतात तिथं विद्यार्थ्यांसाठी यशस्वी होण्यासाठी काही एक अभिनंदन थोडा ठेवला होता. काय सांगाल? एक असं आहे की UPSC आणि UPSCची परीक्षा द्यायला असं दिसतंय की बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायची असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्याची बचत घेतली आणि त्यामुळं प्रतिभावान हुशार मुलांना आणि गरीब कुटुंबातील मुलांना UPSC आणि MPSC हाच मार्ग आदर्श मार्ग या स्पर्धेत करायचं असेल अशी आकांक्षा बाळगणारे लाखो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात आणि ते त्यांच्या परीनं अभ्यास करतात, प्रयत्न करतात. काहींना यश मिळतं, बहुतेकांना अपयश मिळतं. परंतु तो जो अभ्यास झालेला असतो, यश मिळालं माहीत लागणार आपल्याला त्यामुळं काही मोजक्या मुलांना यात यश मिळतं हे पण आपण स्वीकारलं पाहिजे. सर्वांना यश मिळत नाही आणि अपयशी होणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. परंतु अपयशी झाले त्या एका स्पर्धा परीक्षेत अपयशी झालेले असतात. त्यामुळं त्यांना जीवनामधल्या अनेक इतर स्पर्धांमध्ये जीवन जगण्याच्या हजारो मार्गांपैकी दुसरा कोणताही मार्ग निवडता येतो. त्यासाठी त्यांची पूर्वतयारी आणि अभ्यास झालेला असतो. त्यामुळे त्याचं नुकसान काही नाही आहे, झाला तर फायदाच आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं ज्ञान विकसित होतं. आत्ताचं युग हे ज्ञानाचं युग मानलं जातं. नॉलेज इकॉनॉमी, नॉलेज एज मानलं जातं, ज्ञान अर्थव्यवस्था मानली जाते. आणि याच्यामध्ये जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर ज्ञान संपादन करायला पैसा लागत नाही, बुद्धी लागते, अभ्यास लागतो, व्यासंग लागतो. संत तुकारामाने म्हटलेलं आहे आपल्याला, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा, ज्ञान अधिकाधिक संपन्न करा, स्वतः ज्ञान संपन्न व्हा, तर तुम्हाला UPSCची परीक्षा असो किंवा MPSCची परीक्षा असो त्यामध्ये आपलं यश संपादन करता येतं. आणि त्यामध्ये एका प्रयत्नात यश नाही मिळालं तर अनेक प्रयत्न करता येतात. आणि जेव्हा तुमचं वय एज बार तुम्ही होता, वय तुमचं मोठं होतं, जास्त करता येतं, त्या काळात सुद्धा जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश करता येतो आणि तिथे स्वतःला सिद्ध करता येतं. काम कोणतंही असो त्या कामामध्ये आपली प्रगती आणि आपली छाप पाडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही दिसता कसं, तुमची उंची कशी आहे, तुम्ही कोणत्या गावातनं आला, कोणत्या समाजातनं आला, कोणत्या कुटुंबातनं आला, याला काहीही महत्त्व नाही. तुम्ही कर्तबगारी कशी दाखवता त्यावर तुमचं यश अपयश अवलंबून आहे. आणि त्यामुळं चिकाटी, जिद्द आणि अपार मेहनत करण्याची तयारी ज्याची असते तो विद्यार्थी आयुष्यामध्ये कुठल्या न कुठल्या रस्त्यावर यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. चाणक्य परिवार जो आहे, चाणक्य मंडळ जे आहे, याची जी भूमिका आहे ती मला जास्त अधिक महत्त्वाची वाटते. कारण महाराष्ट्रातनं आणि भारतातनं सुद्धा अधिकाधिक चांगले IAS अधिकारी, UPSCचे अधिकारी त्या माध्यमातून व्हावेत, MPSCचे अधिकारी व्हावेत, असं जसं भूमिका आहे तशीच एक चांगले कुशल अधिकारी आणि भ्रष्टाचार न करणारे, समाजावर प्रेम करणारे आणि गरिबांची दुःख पुसणारे, सामाजिक बांधिलकी मानणारे अधिकारी तयार करावेत. हे जे तत्त्वज्ञान चाणक्य मंडळाचं आहे ते अधिकाधिक मनाला प्रोत्साहन देणारं, प्रेरित करणारं आहे. आणि म्हणूनच यावर्षी चाणक्य मंडळाने एकूण 30% यश UPSCमध्ये मिळवलेलं आहे. भारतात निवडल्या गेलेल्यापैकी 30% चाणक्य मंडळाचे आहेत. आणि तसंच MPSCमध्ये सुद्धा 30% मुलं चाणक्य मंडळातूनच पुढे आलेले आहेत. मला असं वाटतं या दिशेनं जी वाटचाल होते, महाराष्ट्रातनं अधिकारी घडावेत आणि त्यांनी देशाची आणि समाजाची सेवा करावी, यासाठी ही अतिशय चांगली भूमिका आहे. आणि म्हणून मी अविनाश धर्माधिकारी सर, हे संस्थापक, ते स्वतः IAS होते आणि त्याचबरोबर या चमूसोबत काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे ते स्वतःला कार्यकर्तेच मानतात, त्यांचंही अभिनंदन करतो. अशी अपेक्षा करतो उत्तरोत्तर चाणक्य मंडळातून शेकडो अधिकारी तयार व्हावेत आणि त्यांनी देशाची आणि समाजाची
स्वच्छ कारभार देणारे अधिकारी तयार होत राहिले तर देशाचा कारभार चांगला होऊ शकतो, राज्याचा कारभार चांगला होऊ शकतो आणि जनतेला सुद्धा न्याय मिळू शकतो. धन्यवाद. चाणक्य मंडल परिवार यांच्या मार्फत IAS आणि UPSC MPSC मध्ये निवडलेल्या उमेदवारांचा अभिनंदन सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये निवडलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे उमेदवार पुढे परीक्षा देऊ इच्छित आहेत आणि यशाची अपेक्षा करत आहेत, प्रयत्न करणार आहेत, त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत या IAS, IPS, IFS अशा 19 प्रकारच्या सेवा मध्ये पद प्राप्त करण्यासाठी किंवा क्लास 1 ऑफिसर होण्याकरिता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा आयोजित केली जाते. त्या परीक्षेमध्ये एकूण जो अभ्यासक्रम आहे तो निश्चित करून दिलेला आहे आणि त्या चौकटीमध्ये राहून जर विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अभ्यास केला आणि एकूणच आत्मविश्वास मनामध्ये बाळगला आणि एकूण आपल्या व्यक्तिमत्वाची जी काही धार आहे ती अधिकारी या मार्गाने जर निश्चित केली तर डेफिनेटली म्हणजे निश्चितपणे हे विद्यार्थी कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रकारच्या पदावर आरूढ होऊ शकतात आणि त्यांच्या हातून समाजाची, देशाची सेवा होऊ शकते आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा एक MPSCच्या मार्फत किंवा UPSCच्या मार्फतचा मार्ग असू शकतो. म्हणून जे विद्यार्थी अशा प्रकारची परीक्षा देतात त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं जे काही व्यासपीठ आहे ते व्यासपीठ अतिशय अभिनंदनीय आणि कौतुकास पात्र आहे. कारण त्यांचं आत्ता मी या सोहळ्यामध्ये एकूण अविनाश धर्माधिकारी सरांचं मनोगत ऐकलं आणि त्यांचा तो उद्देश होता की अधिकारी तर झाला पाहिजे परंतु समाजाची सेवा करणारा अधिकारी झाला पाहिजे, देशाची सेवा करणारा अधिकारी झाला पाहिजे आणि निष्प्रह सेवा करणारा कार्यकर्ता अधिकारी झाला पाहिजे. अशा प्रकारचं त्यांचं जे ब्रीद आहे ते ब्रीद मनाला भावून जातं आणि तशा प्रकारचे अधिकारी निर्माण करण्याचा हातखंडा हा चाणक्य मंडल परिवार आणि अविनाश धर्माधिकारी सर आणि त्यांचं सर्व पथक करतं. त्यांच्या कार्याला आगामी काळामध्ये जे काही कार्य होईल त्या कार्याला सुद्धा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. चाणक्य मंडल परिवारचा फॅकल्टी आज इथं संभाजीनगरमध्ये दिनांक 29 मे रोजी आपण UPSC आणि MPSC मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा श्री अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते आपण योजलेला होता. आता नेमका तो कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे. आपण बघितलंच होतं की कार्यक्रमाला टाकोडिया नाट्य मंदिर हाऊसफुल झालं होतं आणि मुख्यतः या कार्यक्रमाला अनुलोम या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना भोकरदनवरून घेऊन आलेले हे सगळे ह्या संस्थेचे कार्यकर्ते आपण इथे बघत आहात. असंच संभाजीनगरमध्ये चाणक्य मंडल परिवारचं उभं राहिलेलं केंद्राचं हे आता 4थं वर्ष आहे. या केंद्राच्या माध्यमातून धर्माधिकारी सरांनी सुचवलेली कार्यकर्ता अधिकाऱ्यांची फौज आपण तयार करतो. चाणक्य मंडलमध्ये नुसतंच फॉर्मल स्पर्धा परीक्षांचं शिक्षण दिलं जात नाही, ते आहेच आहे. त्या माध्यमातून विद्यार्थी पूर्व मुख्य इंटरव्ह्यूमधून पास होऊन प्रशासनामध्ये जातात, पण त्यासोबतच शिक्षण मुख्य दिलं जातं ते चारित्र्य घडण आणि राष्ट्र निर्मिती. याच्यासाठी चाणक्य मंडल परिवार आता मागच्या 4 वर्षापासून संभाजीनगरमध्येही कार्यरत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये इथला संभाजीनगरमधला बेसही आपण वाढवणार आहोत. UPSC आणि MPSC सोबत प्रिपरेटरी आणि फाउंडेशनचे कोर्सेसही आपण लवकरच इथे सुरू करणार आहोत. आलेले सगळे विद्यार्थी आणि नेमके आता हे माझ्यासोबत उभारलेले सगळे अनुलोम या संस्थेचे सगळे कार्यकर्ते, सगळ्यांना चाणक्य मंडल परिवारच्या शुभेच्छा तर आहेतच, पण आम्ही यांना आता एक शाश्वती दिली आहे की पुढच्या काही काळामध्ये दोघांच्याही वेळा ठरवून चाणक्य मंडलचं एकदा पैठण गेटच्या वास्तूमध्ये या सगळ्यांचं एक सत्र अरेंज करून चाणक्य मंडल परिवारची मदत करू शकेन या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ती मदत नक्की करणार आहोत. आम्ही फॅकल्टी
आणि चाणक्य मंडल परिवार संस्था या सगळ्यांसाठी आणि संभाजीनगर आणि सगळ्या मराठवाड्याच्या या भागांसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही कायम उभे असणार आहोत, कायम तुमच्या पाठीशी असणार आहोत. चाणक्यमध्ये लिहून दिलेला शब्द सरांनी आहे प्रॉस्पेक्टसमध्ये की कोणालाही इथे फीस शुल्कावरून कोणालाही ॲडमिशन नाकारले जात नाही. विद्यार्थी होतकरू असणार त्यात जर ती चारित्र्य निर्मिती राष्ट्रासाठी कार्य करण्याची जर आम्हाला जिद्द दिसली आम्ही त्या विद्यार्थ्याचं पूर्ण शिक्षण आमच्या वतीने चाणक्य मंडल परिवाराच्या वतीनं करतो. त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. आज किती विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा पार झाला? आज इथे आले होते ते शहरातले 3 जण, पण असाच कार्यक्रम आता परवा दिवशी 29 तारखेला तो मोठा पुण्याच्या स्वारगेटच्या गणेश कला क्रीडामध्ये 2000 लोक आणि येणारे सगळे विद्यार्थी हे किमान 50 जण येतील अभिनंदन स्वीकारायला. तसा तो परवा दिवशी 31 तारखेला. MPSC UPSC मध्ये जे विद्यार्थी करिअर घडू पाहतात त्यांना आपण काय आवाहन करणार? UPSC किंवा MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्यांसाठी आता सर आपल्याशी बोललेलेच आहेत, पण मी फक्त एक ओळीमध्ये सांगेन की तुमचं ज्याला आपण म्हणतो की वाय इकडे आपण काय येणार आहोत हे क्लिअर पाहिजे. कशासाठी यायचं ही फक्त नोकरी नाही हे आता 4-4 वेळेस सांगून झालं. फक्त नोकरी नाही आहे आपल्याला कशासाठी यायचं आहे तर इथे चाणक्य मंडल परिवार लोगोच्या खाली लिहिले की जिथे लोकसेवा हीच देशसेवा आहे याच्यासाठी मला यायचं इथे पैसा पगार आणि येणारे सगळे तुमच्या बाकीच्या गोष्टी ते येत राहणार आहेत तुम्हाला. ते आधी क्लिअर पाहिजे म्हणजे आपल्याला अभ्यास करायला प्रेरणा मिळते. विजय सरांनी त्यांच्या कवितेमध्ये जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामाचा लागेल याच्यासाठी मला इकडे यायचं आहे. आपोआप त्या कार्यकर्त्याचा अधिकारी आणि कार्यकर्ता अधिकारी असतो. कार्यक्रम कुठे होणार आहे? कार्यक्रम 31 तारखेला पुण्यात गणेश कला केंद्रात सकाळी 11:30 वाजता.